एक तासानंतर तुम्ही इथे पाहताय ही आंबोशी छान अशी भिजली आहे आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे का सुकवायचं नाहीये हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. अगदी उन्हाळ्यामध्ये असे हे कच्चे आंबे सुकवून आपण आंबोशीचं लोणचं हे आयत्या वेळेला वर्षभरात कधीही करू शकतो. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आंबट गोड तिखट असे हे आंबोशीचे लोणचे. आता सुरुवात करूया आंबोशीचं लोणचं तयार करायला. उन्हामध्ये कच्चे आंबे सुकवून अशी ही आंबोशी तयार केली जाते. कच्ची कैरी कापून असे छोटे छोटे याचे काप केले की याला 7-8 ऊन द्यावं लागतं. 7-8 दिवस असे ऊन दिले की अशी ही आंबोशी तयार होते. अशी ही आंबोशी 1 वाटी भरून मी घेणार आहे आणि याच आंबोशीचं आपल्याला गोड लोणचं या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. ही आंबोशी उन्हात सुकवताना यावर धूळ अशी काही बसू शकते. तर मग काय करायचंय, लोणचं करायच्या अगोदर आपल्याला ही आंबोशी धुवून घ्यायची आहे. आता ह्या आंबोशीमध्ये गरम पाणी ओतून आपल्याला 1 तास अशीच या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. 1 तासानंतर तुम्ही इथे पाहताय ही आंबोशी छान अशी भिजली आहे. इथे तुम्ही पाहताय अशी नरम आंबोशी झाली पाहिजे. 15 मिनिटे ही आंबोशी आपल्याला अशा चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे. आंबोशीतील सर्व पाणी निथळेपर्यंत आपण लोणच्यासाठी जी लागणारी साहित्य आहेत ते पाहूयात. इथे 2 चमचे मी राईगर घेतले आहे, 1 चमचा धणा पावडर आहे, 2 चमचे मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 तेजपत्ता, 4 लवंगा आणि 7-8 असे मेथी दाणे. 1 वाटी आंबोळीसाठी इथे मी 1.5 वाटी असा हा चिरून गूळ घेतला आहे. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. अगदी साधारण पाववाटी इतके आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाहीये, कारण काय होणार आहे, आपण जेवढे हे मसाले खाणार आहेत ते या तेलामध्ये करपू शकतात. म्हणून ही प्रोसिजर आपल्याला पटापट करायची आहे. हे राईवर घालून झाल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे. तेजपत्ता नंतर 4 या ज्या लवंगा घेतल्यात त्या घालून घ्यायच्या आहेत. मेथी दाणे, हळद, धणा पावडर आणि मिरची पावडर. आता हे सर्व साहित्य घालून झाले का चमच्याने असे मिक्स करायचे आहे आणि लगेच यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. आता या मसाल्यामध्ये हा गूळ विरघळून द्यायचा आहे. आंबोशी ज्यावेळेला उन्हामध्ये सुकवतो तेव्हा आंब्याच्या फोडींना आपण काय करतो, मीठ लावतो. त्यामुळे मिठाचं प्रमाण या आंबोशीला बरेच प्रमाणात असतं. ही आंबोशी वर्षभर टिकावी त्यासाठी याला मीठ लावले जाते. मग ही आंबोशी आपण जरी भिजत पाण्यामध्ये घातली 1 तास तरी सुद्धा याचा हा खारटपणा या आंबोशीला असतो. त्यामुळे हे आंबोशीचं गोड लोणचं करताना या लोणच्यामध्ये बिलकुलही मीठ घालायचं नाही आहे. इथे तुम्ही पाहताय गूळ सुद्धा हा वितळायला लागला आहे. गूळ वितळताना गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची आहे. बिलकुलही गॅसची फ्लेम आपल्याला इथे फास्ट ठेवायची नाहीये, कारण काय होणार आहे, हा जर गूळ करपला तर लोणच्याची चव ही बिघडणार आहे. त्यामुळे स्लो गॅसवरच हा गूळ आपल्याला असा वितळवून घ्यायचा आहे. गूळ वितळल्यानंतर यामध्ये घालूयात ही भिजवलेली आंबोशी. असे हे सुकवलेल्या आंबोशीचं लोणचं तुम्ही वर्षभरात केव्हाही बनवू शकता. इथे तुम्ही पाहताय आंबोशी घातल्यानंतर सुद्धा हे गूळ असे वितळायला लागले आणि या गुळाला असं पाणी सुटलं आहे. हे जे गुळाचं पाणी या आंबोशीच्या लोणच्याला सुटले आहे ते पूर्णपणे इथे सुकवायचं नाही आहे आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे का सुकवायचं नाहीये हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता हे आंबोशीचं लोणचं तुम्ही नक्की पहा. इथे पाहताय गुळाचं पाणी हे बहुतेक प्रमाणात आटलं आहे, पण हा गुळाचं पाणी कितपत या आंबोशीच्या लोणच्यात ठेवायचं हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे. हा चमच्यावरती आंबोशीच्या लोणच्याचा सार घ्यायचा आहे आणि बोटाला असं चिकट लागलं पाहिजे. पूर्ण असं आपलं बोट असं चिपचिपीत झालं पाहिजे.
असं या लोणच्यातील गुळाचा पाक आपल्या बोटाला असा चिकट चिकट लागला की काय करायचंय, गॅस बंद करायचा आहे आणि 7 ते 8 तास आपल्याला हे आंब्याचं लोणचं या कढईतच थंड होऊ द्यायचं आहे. नंतर तुम्ही हे लोणचं थंड झाल्यानंतर इथे पाहणार आहात हा गुळाचा पाक कितपत आटला आहे. थंड झाल्याशिवाय या लोणच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये. अगदी फॅनखाली ही कढई ठेवून हे लोणचं तुम्ही 7 ते 8 तास थंड करून घेऊ शकता. आता भेटूया 7 ते 8 तासानंतर. इथे तुम्ही पाहताय आंबोशीचं लोणचं हे थंड झाल्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने पाक तयार होतो. जर आपण हे लोणचं असं एकदम गुळाचा पाक जर आटवला असता तर हे लोणचं खूप घट्ट झालं असतं. आता इथे तुम्ही पाहताय गुळाचा पाक सुद्धा यामध्ये राहिला आहे आणि आंबोशीचं लोणचं हे असं झालं आहे. हे लोणचं काचेच्या बरणीत तुम्ही भरून ठेवा आणि हे लोणचं अगदी 7 ते 8 दिवस फ्रीजच्या बाहेर टिकतं. जर तुम्हाला असं वाटेल जर लोणच्याला पावसाळ्यामध्ये बुरशी येईल तर तुम्ही हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी उन्हाळ्यामध्ये असे हे कच्चे आंबे सुकवून आपण आंबोशीचं लोणचं हे आयत्या वेळेला वर्षभरात कधीही करू शकतो. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढील व्हिडिओमध्ये.